जय गुरु. जय गुरु. हा. पण पल्लवींचं घेत होतो ना. हो, अजूनही आणि दोन जणांनी टाकले. अश्विनीने पण टाकले. अश्विनीने पण टाकलंय. हो, हम्म. अश्विनी, दिलीप. आणि सुषमाताई त्यांनी पण ते उपसर्गाचं टाकलंय काल. हो, हो. आपण तुमचंच हेच घेऊया आधी. हो, ते हं. उपसर्गाबद्दल जरा तेच वाक्यात उपयोग आणि याच्यावरच जरा चर्चा म्हणजे हो, हो, कळलं हो. नाही नक्की. हम्म. कळलं नाही. हा, हा. ठीक आहे, ते मी प्रश्न कळला. हम्म. शेअर करतो मी. हम्म. आलेत का सगळे? आज 4च जण आहेत अजून. आज हो ना, 5. तर बघूया आपण उपसर्गाचं अजून कोणी काय लिहिलंय ते. मग नंतर पुढे हो, जाऊया. हा, बर. हा. चालेल. शनिवार असल्यामुळे बहुतेक लोक बाहेर आले. हा. कदाचित. हो. नाही पण असं होत नाही आपण. शनिवारी नसतात कधी कधी. ठीक आहे, बाकी संधी बघूया. तर कवीर हा, लिखती कवीही देवश्चेदयति लिखती. हरीश हा. हरी करोति अभ्रमृत हा. आहे तर बरोबरच आहेत. हा. रामः तिष्ठति भानू अस्ति विष्णू गच्छति. बरोबर आहेत. हा. 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 संस्कृत मध्ये अनुवाद. हा. नदी के अनुवाद. किनारे कौन बैठा है, नदी तीरे कहा हा. उपविष्टा. बरोबर. उपविष्टः. हाथी पर राजा बैठा है, नृपः गजस्य उपरि गजस्य उपविष्ठति. उपविश्यति. हा. किंवा किंवा हा. हा, तिष्ठती पण चालेल. हा. हा. उपविश्यती नको. हा. विशती पाहिजे. विशती. उप हा. उपविश्यति ना. म्हणजे उपविश्य हे आज्ञा झाली. सॉरी, आज्ञा पण आहे. हा. उपविश्य विश्य असं नाहीच आहे. बर बर बर. उपविश्य. मग हा. उपविशति. अच्छा. हा हा. श तो य शला य होईल. नको, शच पाहिजे. ओके ओके. हा. 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 नको. हा. उसके उपविशति. हा, माथे तो पर य होगा. चंदन का तिलक है. हा. तस्य ललाटे चंदन तिलकम अस्ति. ऋषियों के आश्रम में हम्म. हिरण दौड़ते हैं. ऋषीणाम आश्रमेषु मृगाः मृगा धावन्ति. हाँ. धावन्ति. हा. चांदनी में वृक्ष वृक्ष. पर बैठेंगे. कमोद्याम वृक्ष उपवेक्ष्यामः है. बरोबर. वयम. हा. वयम. हा. हा. किंवा मग हा. ठीक आहे. फलों की दुकान कहाँ है, फलाना विपणि कुत्र अस्ति. बरोबर. वीरा युद्ध रणांगणे युद्ध. युद्धयते नको, युध्यते. हम्म. तो द द जोडायला पाहिजे म्हणजे म्हणजे तुम्ही द चा धला पाय मॉडेल. हा, म्हणजे द नकोच आणि धला य द. असं पाहिजे. हा, हम्म. युध्यते. तुम्ही कळलं, जे लिहिलंय हस्ताक्षर ते म्हणजे हे चुकलं. युद्धयते लिहिलंय. नाही नाही, ते हा युध्यते पाहिजे, द न तर युद्ध. पाचवं जे आहे ना चांदनी में, तर हम्म. ते कौमुद्दे असं पाहिजे का कौमुद्याम. कौमुद्याम. कौमुद्यान. हम्म. कौमुदी चांदनी हा में. दीर्घ शब्द आहे ना, म्हणजे इकारांत हा. स्त्रीलिंगी शब्द आहे ना. तर तो येस येस. मुद्दाम. नदीसारखा चालतो. सप्तमी हम्म. बरोबर ना, सप्तमी एक वचन. हम्म. हम्म. नदी तशी. हा, नदीसारखा येस. चालतो तो. हा, तर येस त्यामुळे येस. हा. आता एक लिहिलंय दुसरं तिथे. पण आता विषय निघाला म्हणून सांगतो. आता यांनी जे हा. हे लिहिलंयत ना पल्लवीताईंनी. हा. 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 युद्ध यते. हा. 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 नाही, त्याची एक जरा गंमत आहे की हा. हम्म, मी ना तुम्हाला वेगळा स्क्रीन दाखवतो. ब्लँक स्क्रीन हा. दिसतोय. हम्म. हो. हो. तर आता युद्ध हे कसं लिहिणार? हा. कोणी कोणी असं, सॉरी हा, एक मिनिट. कोणी कोणी असं लिहितात आणि हा. कोणी हा. हा. कोणी हा
असं लिहितात. तर कुठलं हो बरोबर हो. सांगा? समजलं फरक? दुसरं मला मला दुसरं बरोबर वाटतंय, नाही आणि द. नाही, आता हा जो युद्ध. पहिलं जे पहिलं. मी लिहितो ना, ऐका ऐका, हा पहिलं जे हा मी हा लिहितो ना ते मी कसं लिहिलं? द आधी लिहिला आणि मग ध पाय मोठ. लिहिला. हा हा. किंवा ध. असं या हा. लिहिता येतो, असं. म्हणजे हे आणि हे बरोबर आहे. हा. हा, हा, म्हणजे हे आधी लिहा. द चा उच्चार होतोय आणि मग ध चा उच्चार होतोय. आणि हो, याच्यात हो. कसं होतं तुमचं? ध युद्ध. आणि आणि द हा केलं की हा. असा होतो. तर असं आता ओके ओके, तुम्ही जे कळलं. लिहिलंयत ना, ते असं लिहिलंय हो हा. हो तुमच्या जे पेपरमध्ये. ध च हो. आधी होत. होय होय. हं. आणि हे मराठीत खूप जण ही चूक करतात. हा, की द ला हा. ध, हा. ध ला ध. हा, तर आधी काय करायचं? म्हणजे एकतर तुम्ही सरळ असं लिहा, म्हणजे काही प्रश्न नाही. ओके. या पद्धतीने हो द. आधी द, हा. त्याचा पाय तोडा आणि मग पुढचं अक्षर लिहा पूर्ण. ते सगळ्यात हा. बेस्ट. पण आणि नाही हम्म. तर मग असं लिहा. या हम्म. जोडाक्षरांमध्ये नियम काय असतो ना, जे अक्षर पूर्ण दिसतं ना, द इथं पूर्ण आहे पण ऍक्च्युली त्याचा हो उच्चार आधी होतो. हम्म. आणि मग ते नंतर हो. म्हणजे अर्धवट दिसतं ना आपल्याला, मोठं ध. हा, ध. तर ते ध कळलं कळलं. ऍक्च्युली पूर्ण उच्चार होतो. पण लिहिताना आपण हा. असं लिहितो ना, ते चुकीचं आहे का? हम्म. हो. समजलं? म्हणजे द हा नुसता स्वर आहे, आणि ध मध्ये तो स्वर अधिक म्हणजे आपलं अधिक होय असा तो पूर्ण झालेला आहे. हा होय होय. पण पण हा ते हा. जोडाक्षर लिहिताना आहे असं लिहिलं जातं. लिहिताना असं. हम्म. हा. त्याचा हम्म. म्हणते किंवा म शब्द कसा येतो ब्राह्मण मधला? नाही नाही, आता ते कसं आपण आपण म- म्हणी, हा, असं हा लिहितो ना. हा हा, हा. तर हे म्हणी ठीक आहे. बर. म्हणतो हा हे ठीक हा आहे. हा हा, हा पण हा जेव्हा आपण ब्रह्म लिहितो, ब्राह्मण तर पुढची गोष्ट, ब्रह्म. हा हा. बरं. हे हा ब्र. हा. ओके. हा आता इथे बघा, ब्र कसा लिहिला आपण? ब पूर्ण दिसतोय पण आधी हो ब म्हटलाय मी आणि त्याला र असा केलेला आहे. बरोबर आहे ना? हो हम्म. पण ऍक्च्युली पूर्ण हम्म. उच्चार र चा होतोय. हो हम्म. 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 समजलं ना? हो हो. आता आता इथे ब्र आणि म्ह. आता असं ना, कोणी कोणी लिहितात असं ब्रह्म असं लिहितात. हे चुकीचं आहे. कसं लिहायला पाहिजे? ब्रह्म ना. हा. ह, हो आणि मग. उच्चार करताना आधी हा. ह म्हणायचं आहे हा. आधी आणि म हो. असं. ब्रह्म. हा. ब्रह्म. म्हणून ब्रह्म. म्हणून इंग्लिश लोक इंग्रजीमध्ये ब्रॅह्मीण, BRAHMIN, MIN असं हो. लिहितात ना, आधी ते ऍक्च्युली बरोबर लिहायचं. आहे. हा. हा. बरोबर. ब्रॅह्मीण असं लिहितात ना, BRAHMIN असं लिहितात. बी हो. आर हो. ए एम एच आय एन असं ब्राह्मण लिहित नाही आपण इंग्लिशमध्ये, लिहिताना. नाही का? हो. हो. ब्रॅह्मिन्स हो. लिहिताना BRAHMIN लिहितात. हा. कारण का? हम्म. इंग्लिशमध्ये ज्याचा उच्चार आधी होतो तो ह आधी लिहिला असतो, ब्रॅह्मिन्स. हो हा, पण हो. त्यामुळे हे जे असं लिहितो ना आपण ब्राह्मण, आता हा ब्राह्मण, हे हम्म, ब्राह्मण हे हम्म. चुकीचं आहे. कसं हम्म. पाहिजे? चुकीचं. ब्राह्मण. ब्रा हा. ब्राह्मण. हम्म. किंवा मग ब्राह्मण. असं, किंवा म्हणजे लिहिताना अगदी स्पष्ट ब्राह्मण. जर लिहायचं असेल तर असं लिहा तुम्ही, ब्राह्मण. ह चा समजलं? पाय मोडला. ह चा होता पाय पाय मोडला मोडून. किंवा तो अर्धा लिहिलाय, ब्राह्मण अच्छा. हा. असं. ओके हम्म. ओके. ओ. हा. पण हे अर्धा असं लिहायचं नाही कधी. ब्रह्म, हम्म. ब्राह्मण हे असं कधी लिहायचं नाही. हम्म. 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 समजलं? हम्म. हम्म. तसं ते स्त्रच पण सांगायचं. स्त्र कशाचं? आपण परवा स्तोत्र. रस्त्र. त्रस्त. हो. हा सहस्त्र हा, सहस्त्र. स्रोत. हे बघा आता. सहस्त्र. हा. हा हा, आता हे सहस्त्र. स, हा ह. आता मी असा स काढला, त्याचा पाय हा तोडला आणि तो र हा केला. मग इथे हा एकच रेष आली. हा, हा हा. बरोबर. एकच रेष म्हणजे काय? स ला र. हा, पण जेव्हा मी असं करतो स, ह, सहस्र. ऐका ऐका, हो. स, रही तोडतो आणि सॉरी सॉरी, स, ह, स, मग हो करतो हो हो आणि मग र करतो. हो. हे सहस्त्र झालं. हा. हा.
तर बघा स्र मध्ये दोनच कळलं रेषा असतात, की म्हणजे एक स ची रेष आणि एक र ची रेष. पण हम्म. सहस्त्र मध्ये अस्त्र, अस्त्र लिहितो आपण तेव्हा अस्त्र. हा, हो इथं हो तीन रेषा हो. येतात. तर अस्त्र मध्ये हे तीन हम्म. रेषा बरोबर आहे. पण सहस्त्र नसतं, आपण सहस्र बुद्धे. हा, 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 हा. तर सहस्र म्हणजे हजार, ते सहस्र म्हणायचं श्राव. आता हे बघा, कोणी हम्म. कोणी ल सृ स्रज, हा, स्त्राव लिहितो आपण ते बरोबर आहे, स्त्राव. हा 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 हा, स्त्राव. हा, बरोबर आहे. हा हा. हम्म. हम्म. पण इथे सहस्र. हा, अजून कायचं स्रचं उदाहरण देता येईल बघा. आपण स्तोत्र. ही स्त्र ही नाही नाही स्त्र स्तोत्र सरळ ही चाल. स्त्र ही स्त्र नाही, नाही, ते ही तर स्त्र. सोपं आहे ना, स्तो बरं. ते सरळ हा. चाल. हा ते स्तोत्र, हा त्रच हा, आहे हे ना. सरळ. हो हो हो, आलं आलं. हा, मूळ काय, स्तोत्र. दोन शब्द लक्षात ठेवायचे. सहस्र हा आणि हा हा सहस्र आणि अस्त्र. हा. हा. अस्त्र. अस्त्र. कळलं. हा, मग हिंस्र पण मध्ये अस्त्र. तसंच ना सर? हो, त्र हिम. आणि हो हिम, एवढंच येणार. पण तला त येणार तला नाही. र असं. हा हा. हा हिंस्र हिंस्र. नाही. हा, हा हिंस्र, ते परवा आलं होतं हिंस्र पक्षी. हिंस्र तुम्ही म्हटला पण होता पण ना. तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्ही स्रग्धरा लिहिता, स्रग्धरा. हा, हम्म. स्रग्धरा हे नाव म्हणजे काय? माहितीये ना, स्रग्धरा. नाही, नाही माहिती. स्रग्धरा नावाचं एक हम्म. वृत्त पण आहे, छंद पण आहे. हा, अच्छा बर. तर ते हा. स्त्रग्धरा नसतं, त्याचं स्रग्धरा. हा, स्रग. हा. म्हणजे मी असे लोक बघितले आहेत की ज्यांचं स्वतःचं आडनावच सहस्त्रबुद्धे आहे, पण हो ते हो मराठीत लिहिताना तुझ्या सहस्त्रबुद्धे लिहितात. सगळे झालं तर तसं असतं. हा, हो, तसंच लिहितात. सगळे नाही तसंच नाही, हो. एस टी इतरांनी आर ए. लिहिलं तर समजू शकतो, हो. पण ज्यांचं स्वतःचं कुलनाव आहे नाव आहे. स्वतःचं, हे हा, हे पण हा लिहितात. हा. त्यांच्याकडनं तरी चूक अपेक्षित नाहीये हो ना. त्यांना माहितच असतं. किंवा स्पेलिंग आम्हाला तर लिहिताना असं. ते SAHASTRABUDDH हम्म, STRA हम्म, असं हम्म. लिहितात, नाही, आम्हाला सहस्त्रबुद्धे. आत्ता कळतंय ना, आता पण आम्हाला माहित नव्हतं. कधी असं होतं, त्यांच्या पूर्वजांना माहिती असतंय ते. कारण ते तसेच उच्चार करतात ते लोक पूर्वीची अगदी. आणि हा. नवीन लोक तसे नाही उच्चार करत किंवा तसं लिहित नाहीत. नाही नाही, असं जुनं एक मला नवीनचा प्रश्न नाही, ज्याला जाणवलं. थोडं तरी मराठी संस्कृत पुढची गोष्ट हा. झाली, प्रॉपर हा, मराठीचं तर ज्ञान आहे ना, तो सहस्त्र कधी म्हणणार नाही. हा हा. हा, तेच पूर्वी चांगलं शिकवायचे असं तुम्ही आता असं सांगताय तसं. हा, तसं आता तेवढं नसावं. त्यामुळं मग श्रगधराचा अर्थ काय आहे? स्रग्धरा हे वृत्त आहे आणि स्रग म्हणजे स्राव. हा, तर काय? स्रग, रग म्हणजे काय? स्रग्धरा म्हणजे सृजन, धरतीचं सृजन असं, असा अच्छा. त्याचा हा अर्थ होतो. पण हा. एक्झॅक्ट अर्थ माहिती नाही बा मला. म्हणजे माहिती होता, पण अगदी आता आठवत नाहीये स्रग्धराचा अर्थ. बरोबर. हा चालेल, येईल तेव्हा सांगा. हा. स्रग्धरा हे येस. वृत्त आहे, म्हणजे मूळ थँक्यू. म्हणजे मला ते वृत्त हे जास्त माहिती आहे. हा. स्रग्धरा. आणि म्हणजे त्या धन्यवाद. श्रद्धराय म्हणजे आमच्या लक्षात काय असतं, कारण ना हा. ते खूप म्हणजे जसं अनुष्टुप छंद 8 आणि 8 16 अक्षरांचा, इंद्रवज्र आहे 8 अक्षरांचं काहीतरी. पण ते श्रद्धराय हे सगळ्यात म्हणजे 21 अक्षरांचं ते हे आहे, वृत्त आहे हो, श्रद्धरा. बापरे. त्यामुळे ते आमच्या लक्षात राहतं अगदी, म्हणजे हम्म. असं. तुम्हाला आहे आता परिचयाला चालेल. वृत्त वगैरे, तेव्हा हो. बघू आपण. हो, ते पुढे पुढे समास वृत्त हो बघितलं हो काहीतरी हो, आहे. हां, ठीक आहे. चालेल. तर हे तुम्हाला जस्ट सांगायचं, पेपर तुमचा पेपर पेपर काढूया परत आपण. हा, हां, दुसरा कुठला तरी. नाही नाही, तुमचाच चाललेला. संपला. वीर, अच्छा झालं का, वीर युद्ध क्षेत्र झालं. हो हो ओके, ठीक हो. आहे ठीक आहे. चालेल, मग आपण एक काम करूया. आता कोणाचा घ्यायचा, अश्विनीचा घेऊया. तुझा पाठवलाय. पाठवलायस का? हो, हां, पाठवलंय हो. तिने. ठीक आहे. हो. हां, तर मी असं करतो, स्क्रीनच शेअर करतो मी. काल मी
दोन विचारले होते की प्रश्न लिहायचा का, त्याला तुम्ही लगेच उत्तर दिलं की प्रश्न उत्तर पत्रिकेत लिहिण्याची गरज नाही. लिहायची आणि गरज नाही. दुसरं मी अगदी बोलणार होते तेवढ्यात क्लास संपला आपला. हो तर माझे म्हणजे लोकोक्ती किंवा श्लोक जे आहेत त्यांच्या अर्थामध्ये मी भावार्थ लिहिलेला नाहीये उत्तर पत्रिकेमध्ये, तर तो पण गरजेचा आहे का? म्हणजे जास्त स्पष्टीकरण देण्यासाठी उदाहरण हो म्हणा किंवा भावार्थ हो म्हणा, हो हो, असंही मी लिहायचा. विचारलं तर तो नाही, परत आत्ताच लिहायचा विचारला. लिहायचा. हा, लिहायचा का? बरं लिहायचा. हा, बरं. ठीक आहे. आता आपण हे अश्विनीचं बघूया उत्तर. आणि दुसरं मला एक काय सांगायचं होतं. हम्म, प्रश्न कोणीतरी सारखं विचारत होतं, याचं तुम्ही स्पष्टीकरण द्या म्हणून. म्हटलं तो आज म्हणजे कालच म्हटलं तुम्ही देईन म्हणून, मी काहीतरी विसरलो बघा. कोणाला म्हटलं तुम्ही? अश्विनी तुला म्हटलं होतं का की? व्रजाबद्दल का? हा हा गोव्रज. हा हा, गोव्रज. गोव्रज. व्रज. गोव्रजचं कोणीतरी विचारलं होतं मला की हो गोव्रजचा नक्की अर्थ काय. हा मी पण विचारलं व्रजाचा अर्थ. हा, तूच विचारलं होतं ना. हम्म. हा, आणि ज्योत्स्ना त्यांनी पण. हा व्रजाचा अर्थ हा ज्योत्स्ना ताई त्यांनी हा, पण. ज्योत्स्ना यांनी पण विचारला होता. हा, हा. तर हा, तर मी तर कसं आहे माहिती आहे का, व्रज व्रज म्हणजे हे काय, व्रज म्हणजे ज्याला व्रजभूमी म्हणतात ना, ती म्हणजे गायींची भूमी. हा, तर हा, हा. गोव्रज म्हणजे गायींचं राहण्याचं ठिकाण. तर आता गोव्रजम रक्षित्वा असं काहीतरी वाक्य होतं ना आपल्या ह्याच्यात. हा, हो तर हो पर्वत हो. हा म्हटला होतात गोव्रज. ना तुम्ही? मी गोवर्धन म्हणता हा, तर मी काहीतरी म्हटलं असं. होतं गोवर्धनच्या ह्यानी गोवर्धन. गोवर हा पर्वत. हा. हा, तर ऍक्च्युली तो पर्वत मी गोवर्धन म्हणजे गायींची चरण्याची राहण्याची जागा या अर्थाने मी गोवर्धन म्हटलं. पण खरा गोव्रज हम्म. या शब्दाचा अर्थ आहे गायींची, म्हणजे गायींची वास असलेली जागा, हा मूळ अर्थ आहे. हम्म. किंवा गायींचं खिल्लार ज्याला आपण म्हणतो ना, गायींचा हा कळप, हा हा, हा. हा. त्याला सुद्धा गोव्रज म्हणतात. तर मला वाटतं की ते जे परवाचा जो पाठ होता त्याच्यामध्ये गोव्रजम रक्षित्वा वगैरे काहीतरी होतं ना, तर हो गोव्रज म्हणजे हो. गायींचे खिल्लार, म्हणजे गायींचं गोवंश या अर्थाने तो शब्द वापरलेला आहे. असं दोन्ही अर्थ होतात. गोव्रज म्हणजे एकतर गायींची राहण्याची जागा, हा, किंवा गायींचं कळप असं. हा, हम्म. हा, तर हा. तर तिथं पण संदर्भानुसार ते आपल्याला अर्थ घ्यायचा असतो. तर तिथं त्यांनी गोरजम रक्षितुम असं काहीतरी होतं ना, तर त्या अर्थाच्या दृष्टीने गोव्रज म्हणजे गा, म्हणजे गायी किंवा गायींचे गोवर्धन कळप असं. रक्षित्वा हा असं होतं. पुरा भगवता श्रीकृष्णेन गोव्रजं रक्षित्वा तदर्थे उदाहरणम् उपस्थापितम् असं होतं हा, सेंटेन्स. नाही, हा, मग गोरजम रक्षित्वा म्हणजे मग ते असं होईल की गायींची जागा पण होऊ शकतं. हा, हा, जसं हा. हा, म्हणजे गोवर्धनाला उचलून त्याने त्या गायींच्या जागेचं रक्षण केलं या अर्थाने. म्हणजे ऍक्च्युअल हा. गोवर्धन हम्म. पर्वत मी जे लिहिलंय ना, ते थोडंसं चुकीचं हम्म. आहे. हा, हम्म. गोव्रज म्हणजे गायींची जागा किंवा गायींचा कळप किंवा म्हणजे हा. गायी म्हणजे गायी जिथं असतात गोधनाचं ती रक्षण असं जागा. या अर्थाने. हा, हा म्हणजे हा. गायी राखलेली आहे ती सगळी जागा, ती हा, सगळी जागा. हा. ती सगळी जागा. कळप होईल का? त्याचं गायींचा रक्षण. कळप म्हणजे गोव्रज गायींचे होईल का? कळप, हो हो. किंवा आपण हल्ली हा. गोधन म्हणतात ना, गोधन किंवा गोवंश तसं. हा, आणि जे गोवर्धन काय हे नाव कसं गायी. गोवर्धन का म्हणतात त्या पर्वताला? कारण गायी तिकडे सगळ्या चरायच्या आणि आपलं पोषण करायच्या ना, वर्धन, म्हणून त्याचं हम्म. नाव गोवर्धन असं. समजलं? अच्छा. हो. हो. हा, छान. ठीक आहे. आता आपण अश्विनीचा पेपर बघणार आहोत. हा, बाप. अश्विनी वाचते का तू? हा, हा, एक मिनिट वाचते. पहिल्यापासून सर्व बघायचं. हा, वाच ना. हा, प्रिय प्रदानेन सगळ्यांना सर्वे दिसतंय ना? पश्यन्ति. हा हा
तस्मात् देव वक्तव्यम वचने का दरिद्रता. अर्थ मधुर वाणीने सर्व लोक संतुष्ट होतात, तर मग वाणीमध्ये दरिद्रता का? भावार्थ लोक जर गोड बोलण्याने आनंदित होत असतील तर ते आपल्यासाठी आणि त्यांच्यासाठीच कधी चांगलेच असते. त्यामुळे दुरावा जरी आला असेल किंवा नसेल तरी संबंध चांगलेच राहतात, समाधान मिळते. तर मग बोलण्यात कंजूषपणा कशाला, किंवा चांगले बोलण्यात काय मी ठीक आहे. लिहिले. हा. हा वचने का दरिद्रता याचं स्पष्टीकरण यायला पाहिजे की बोलण्यामध्ये कशाला कंजूशी करायची, त्याला काही पैसे लागत नाही असं. हा. करेक्ट. हा. ठीक आहे, पुढचं वाच. सर्वे यत्र विनेतारः सर्वे पंडित पंडितमानिनः सर्वे महत्त्वमिच्छन्ति कुलं तदवसिदति. जिथे सगळेच नेता आहेत, सगळेच स्वतःला पंडित किंवा बुद्धिमान मानत असतील, सर्वजण स्वतःला महत्त्व देत असतील, तर ते कुळ विनाशाला जाते. ज्या घरात प्रत्येक जण स्वतःलाच मोठा समजत असेल, इतरांपेक्षा शहाणा समजत असेल, तर त्या ठिकाणी त्या घरात मतभेद जास्त होऊ शकतात किंवा होतात. मोठ्यांचा मान ठेवला जात नाही, अशा ठिकाणी अशा घराचा विनाश होतो. म्हणून मोठ्यांचा मान ठेवणे आणि लहानांवर मोठ्यांनी प्रेम केले पाहिजे, तरच ते कुळ श्रेष्ठ ठरते. असं भावार्थ बरोबर. लिहिलंय मी. नाही, छान लिहिलं. याच्यात फक्त एक पाहिजे, हा, मोठ्यांचा म्हणण्यापेक्षा म्हणजे जर समजा सगळेच मोठे असतील तर काय करायचं. तर त्यामुळे हा, मुद्दा हा, असा आहे की बरोबर. कोणीतरी ॲज अ टीम कोणाला तरी एक नेता मानलं पाहिजे, आणि लेट- त्याला म्हणजे सगळेच जण स्वतः लीडर समजतील तर ते योग्य नाही. कोणाला तरी एकाला नाही. नेता मानून त्याच्या हा, मागं म्हणजे त्याचं अनुसरण केलं पाहिजे असं. हम्म. मी थोडीशी अनफेअर प्रॅक्टिस केली आहे त्यामध्ये. मोठ्यांचा मान आणि हा. ठीक आहे, पुढचं वाच. लहानांवर प्रेम करावं त्यांनी असं. अल्पेन सिद्धे महती महती न यत्न मनुतिष्ठती. जेव्हा थोडे प्रयत्न करून कार्य होते, तेव्हा अधिक प्रयत्न कोण करतो? काही माणसे थोडासाच प्रयत्न करून कार्य साध्य करून घेतात. त्यामुळं त्यासाठी अधिक प्रयत्न त्यांना करावा लागत नाही. आणि पुढे काय लिहिलं, पुढचा पेपर बघायला नाही, पाहिजे. पण तू वरचं सोडलं, चंदन तरू. अरे हो, सॉरी. चंदन तरु वासयती कुठारम स्वनिपातकम. सज्जन आपल्या शत्रूंचे नेहमी हितच करतात. जसे आता कुऱ्हाडीने इथं ना, चंदनाचे हे झाड बघ, तरी अश्विनी, तू इथं त्याला चंदन. हा, अर्थामध्येच भावार्थ टाकलायस, तू तसं नको. अर्थामध्ये हो, अर्थच पाहिजे. अर्थामध्ये असंच लिहायला अच्छा. पाहिजे की, चंदनाचं हो, झाड झाड. हा, स्वतःचा नाश करणाऱ्या कुऱ्हाडीला कुणाचा सुद्धा आपला सुगंध वाढदिवस देते. असा देतो. सरळ हा, सरळ अर्थ बरोबर. पाहिजे. आणि मग हा, हा. भावार्थामध्ये हे सगळं ठीक आहे. हं? हो, 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 बरोबर, चुकलं ते हा. तसं म्हणजे. म्हणजे इथे खाली लिहिलंय मी त्याचं चुकलं ह्याच्यामध्ये. नाही नाही, पण मग तेच तू भावार्थामध्ये लिहिलंय. ऍक्च्युअल तो अर्थ हा, लिहिला नाही असं माझं म्हणणं झालं. हा. हा, हा, हो, हो, बरोबर. हा. म्हणजे जसे कुऱ्हाडीने चंदनाचे झाड तोडले तरी त्याला चंदनाचा सुगंध हा, तर ते राहतोच किंवा भावार्थात येतो. लिहिलंस तू, तर ते वरती हा, पाहिजे. तेच हं, दिलंय. हं, हो, हो. असं. तसेच चांगली माणसे, सज्जन माणसे आपल्याशी कुणी किती वाईट वर्तणूक केली तरी चांगलेच वागतात. हा. हा, हे अर्थामध्ये झाला होत. हा, चुकलं ते. तेच. ठीक आहे, आता दुसरा प्रश्न तुझा. अं, हा, अंगीकृतम. हा. तर म्हणजे अर्थ आणि भावार्थ दोन्ही लिहायचे असतात का? होय होय. ओके ओके. म्हणजे काय माहितीये का तसं म्हणजे असं की हे काही फार, पण मला असं वाटतं की हा. अं, बऱ्याचदा अर्थाने पण पूर्ण त्याचं तात्पर्य समजत नाही, नाही का. त्यामुळे अर्थ हा आपल्याला समजलाच पाहिजे, आणि त्याचा मेसेज काय, तात्पर्य, ते पण आपण व्यक्त केलं पाहिजे. तर मग परीक्षकाला कळेल की आपल्याला त्या सुभाषिताचा
म्हणजे कुठं वापरायचं अर्थकारणामध्ये. सुभाषित किंवा लोकोक्ती, कुठल्या प्रसंगी ते योग्य लागू पडतं, हे भावार्थ लिहिल्याशिवाय नक्की समजत नाही, असं नाही का? की त्या भावार्थमध्ये आम्हाला एक्झाम्पल द्यायचे असते ना, म्हणजे यू हॅव टू गिव्ह एक्झाम्पल एक्झाम्पल टू किंवा एक्सप्लेन. स्पष्टीकरण असं. स्पष्टीकरण किंवा एक ओके. उदाहरण असं. मी हा एकाच तसं. पॅराग्राफ मध्ये सर्व लिहून काढलं. हा नाही, ठीक आहे ना, हरकत नाही तसं. जास्त म्हणजे मी अर्थ आणि भावार्थ अशा वेगळ्या वेगळ्या नाही केले. हा हा मी काय नाही, लिहिलं की आता हे चालेल चंदन आहे. तसं, पण पण कसं ते वेगळं लिहिलं तर जरा जास्त व्यवस्थित दिसतं, वाटतं नाही का असं. अच्छा. ओके हा, ओके. ठीक. ठीक. ठीक आहे. दुसरा वाच पुढचं अश्विनी. अंगीकृतं सुकृतीनं न परित्यजन्ति. सज्जन लोक हाती घेतलेले काम अपुरे सोडून देत नाहीत. भावार्थ, बरोबर. सज्जन लोकांचा विश्वास हाती घेतलेले काम वेळेत लवकरात लवकर पूर्ण करण्यावर असतो किंवा त्यावर जास्त भर असतो. नाही, हे हे तुझा पूर्ण भावार्थ करण्यावर. थोडा थोडा चुकीचा आहे. म्हणजे लवकरचा प्रश्न नाही. अच्छा. सज्जन हा. लोक एकदा हाती काम घेतलं की किती संकट आली तरी त्याने ते विचलित होत नाहीत आणि जिद्दीने हा. ते काम पूर्ण. पूर्ण करतात. हा, असा अर्थ आहे. अच्छा. लवकरात हा. लवकर नाही, म्हणजे वेळ लागू अच्छा. हा. शकेल असा, नाही का? हा, पण ते प्रश्न पूर्ण करणार. हा. प्रश्न ते हा म्हणजे अर्धवट न सोडणे हा गुण महत्वाचा आहे, तिथं हायलाइट केलेला आहे. हा हा येस, थँक्यू. हा, वाच पुढचं. अवयव अवयव शक्तेः समुदाय समुदाय श- हा समुदाय शक्तिर्बलीयसी. हम्म. केवळ अवयवांच्या शक्तीपेक्षा समुदायाची शक्ती अधिक असते. हे काल मी सांगितलं थोडस. काल झालंय, आपण डिस्कस केलं. हा हा त्या वेळी आणि लिहिलेलं जरा. हा. हा ठीक आहे. पुढचं छिद्रेष्वनर्थ 6वं. हा छिद्रेष्वनर्थः बहुली भवन्ति. संकट किंवा आपत्ती यायची असेल तर ती एकटी येत नाही. हा हे ते वाक्यावर जरा माझं थोडस, असं काही नाही, कधीतरी एकच संकट पण येतं, त्यामुळे कधी कधी हे वाक्य म्हणजे हा शब्द महत्वाचा आहे. म्हणजे अच्छा, जनरलाइज कधी. करता येत नाही आपल्याला हे, की सगळे संकट हा, एकदम येतात हे, असं नाही का? हा, हा, कधी कधी. हा असं. हा, हा. अच्छा. मग ते हा भावार्थ लिहिलाय, कधी 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 लिहिलंय ते भावार्थामध्ये. हा हा बरोबर बरोबर. हा, हम्म. ठीक आहे. म्हणजे हा, कधी हो. कधी हा ते हा, लिहिलंय संकट. आता तिसरा प्रश्न. भगिनी आसीत हम्म. बरोबर आहे, पण आसीतचा पाय तोडलेला नाहीये. वाल्मिकी अच्छा. ना संपूजिता लॉर्ड नारदा. हा, वृषभ हा बरोबर आहे. दरिद्रो व्याधितो मूर्ख रासी नित्य सेवकहा. सेवकहा पाहिजे ना, मला वाटतं. हा, हा, चुकून राहिलं ते. हो, हा नित्यसेवक हा पाहिजे. होय. हा हा. हो, सेवक शुकस्य हा पाहिजे. हा शुकस्य मधुरम रमम आकर्ण्य जनाः तम स्वगृहे पालयती, नको जनाः आहे ना, मग पालयंती पाहिजे. पाहिजे पाहिजे. हा, हा. हो, हा ते हा, राहिलं. पालयन. पालेन कवी. ज्यांना आहे त्यामुळे. हा, अनेक वचन. बाकी संधी बरोबर आहे सगळ्या. हा, राम हा हम्म. तिष्ठ अश्वामृता वगैरे ठीक आहे. हा, हम्म. हम्म. नंतर हे झालं. उपसर्ग. अं, उपसर्ग तिने वाक्यात उपयोग केलाय. हा, मी वाक्यात उपयोग हेच हे. दिसतोय. हा, हा, उपसर्ग कुठे गेले? हे काय आत्ता इथं होतं ना. हं. हा, हे इथे. हा हे इथे आहे, 7वं. हे इथे इथे इथे. हा प्रश्न 4. हा, प्रश्न 6चा बघूया आधी. नदी बर. तीरे हा. कहा उपविष्ट. लिहिलं नाहीस तू. मी नृपहा हे गजस. हा लिहिले, उत्तर लिहिली. वेळ होईल म्हणून उत्तरं लिहिली सगळी ती. हा, पण पहिल्याचं कुठे अच्छा लिहिलंय? अच्छा अच्छा, हा अनुवाद आहे होय, ओके. उत्तरच हा, आहे. हो. नृपहा गजस्य उपरी उपविशती बरोबर आहे. गजे नृपहा उपविशती. नृपहा गजे उपविशती पण ठीक आहे. तसंच आहे ना ते.
चंदन तिलकमस्ती ऋषणाम नाही, ऋषी नाम ह ना, नच ना पाहिजे हा तिथं. हा हा ना हं. खेळते. नाही, पण तो एक तर ऋषणाम लिहिलं किंवा ऋषी नाम लिहिलं, दोन्ही हा खाली. चुकीचं हा आहे. ऋषी हा नाम हा पाहिजे, न पाहिजे. हा हा, पहिलं वरचं बरोबर आहे का? मी नाही, चुकून पहिलं खाली नाही, ते तू ऋषणाम पण बरोबर दे ना, ऋषी पाहिजे ना. धीर हा ऋषी, हा चुकून ऋष हा झाले. हा हा हा. हा, ऋषीणाम बरोबर. हा. कौमुद्याम वृक्षे स्थास्यास्यामः पण बरोबर आहे. उपवेक्षामः पण बरोबर आहे. फलानाम विपणी कुत्र अस्ति बरोबर आहे. हा हा, आता उपसर्ग आ मम मित्रः मम गृहे आगच्छति, तत्र स्थित्वा त्वं किमर्थम आक्रोशसी. अर्थ आ या बाजूस इकडे. हा ठीक आहे. हा, पण जसं मी म्हटलं ना, हे जर अजून स्पष्ट करायचं असतं तर गम हा आ म्हणजे या बाजूस किंवा इकडे. उदाहरण, हा गम गच्छती म्हणजे जाणे, हा जातो. हा हा, आ अधिक गच्छ हा म्हणजे येतो. हा, हा आणि मग त्याचं उदाहरण मग आग म्हणजे आ अधिक गम गच्छती बरोबर आगच्छती म्हणजे येतो. असं असं लिहिलं ना, म्हणजे हा हा हा, असं असं लिहायला. लिहायचं. हा, म्हणजे आधी तो शब्द लिहून वगैरे म्हणजे उदाहरण टीजी आगच्छती. असं लिहिलं होतं का? उदाहरण म्हणजे इथं ना वाक्यात उपयोग हा, अपेक्षित नाहीये. उदाहरण म्हणजे इथे त्याने शब्द 5 अपेक्षित आहे. उपसर्गों का अर्थ, तिन्ही 5 अर्थ उपसर्गों का अर्थच माध्यम विचारलाय ना सर फक्त. आणि उदाहरण डीजे लिहिले, उदाहरण तिन्ही डीजे. उपसर्गो का अर्थ. हा, तर मी तेच सांगत होतो मी. एक म्हणजे उपसर्गाचा अर्थ, की जसं आ म्हणजे या बाजूस, प्र म्हणजे हा अधिकता, प्रकर्ष किंवा उत्कर्ष, बरोबर. हा झाला आपण अर्थ लिहिला. मग नंतर त्याचं उदाहरण कसं द्यायचं, तर ते मी सांगितलं की गम गच्छती, आ अधिक गम बरोबर आगच्छती, आणि त्याचा अर्थ पहिल्या याचा गमगच्छती जातो, आगच्छतीचा अर्थ येतो, असं. हम्म. मग ते सगळं म्हणजे काय, ती गोष्ट पूर्ण होते असं. हम्म. हो नाही का? हो, हा, म्हणजे त्यामुळे मग उपसर्ग मला कळतं लागल्याने की अर्थ तुम्हाला वाक्य बदलतो. लिहायची गरज अर्थ बदलणं हे महत्वाचं वाक्य आहे. लिहायची गरज महत्वाचे. हा. हा, हा हा मग तो बरोबर. हा रामा आणि आगच्छती गच्छती वगैरे वाक्य लिहिणं महत्वाचं नाहीये. तो शब्द लिहिला, हा, जातो अर्थ येतो, हा बदलणं. जातोचा येतो झाला, हे हा महत्वाचं आहे. असं. हम्म. हा हा हा. हा, ठीक आहे. तेच काल तुम्ही सांगितलं ती अनुभवती म्हणजे आधी भूभवती अर्थ होतो, आणि मग हा अनुभवती म्हणजे अनुभव करतो, असा हा, 2 अर्थ वेगळे वेगळे. एकदम हा, बरोबर. ओके हम्म. ओके. हा. हा. तर आता तू आता वीच लिहिलं तू, विशेषता विरोध भिन्नता. हा, पण त्याचं हे विसृज्यती, आता विसृज्यती त्वम तर असं विसृज्यती, अं, सृज्यती असं नाही आहे का शब्द, सृजती आहे. हा. हो का? हम्म. विसृज्य मी ते विसृज्य ह्याच्यासाठी हे काय त्याला म्हणतात, लप रूप आहे, प्रत्यय आहे तो. हा, मी ते एक उदाहरण दिले ते बरोबर आहे कसं, म्हणजे सुमेध तस्य श्वानम अरण्य किंवा अटवे विसृज्यती, काहीतरी चुकते. काहीतरी चुकतं इथे, विसृजती चुकलेलं आहे. हो. हा, तर हा, ते हा. हा तर अं, विच्या ह्याचा अर्थ आपण आता विसर्जन म्हणजे सर्जन आणि विसर्जन ह्याचं कसं करता येईल? हा, तर आता कसं आहे की वी या शब्दाची ना मी तुम्हाला मागे बोललो होतो ना, की त्यांनी गीतेच्या अध्यायांमध्ये पण खूप गोंधळ झालेत त्यामुळे. हम्म. म्हणजे कसं, वी या उपसर्गाचा अर्थ विशेषता पण होतो आणि विरोध पण होतो, विरोधी पण होतो. हा, मग आता विकर्म म्हणजे काय, गीतेच्या कर्मयोगात 3ऱ्या अध्यायात वी हा शब्द आलेला आहे. तर वी म्हणजे काय, तर म्हणजे विशेष करून केलेलं कर्म, की विरोधी कर्म. विरोधी म्हणजे आता विकर्माचे त्यामुळे 3 अर्थ होतात. एक एक विरोधी विकर्म म्हणजे जे कर्म नाही ते कर्म म्हणजे अकर्म, असा अर्थ होतो त्याचा विकर्मचा. किंवा विकर्मचा निषिद्ध कर्म असा पण अर्थ होतो, की जे क करणं नाही ते करणं, याला पण विकर्म होतात. तर त्यामुळे आता शंकराचार्यांनी
विकर्मचा अर्थ विरुद्ध म्हणजे निषिद्ध कर्म असा घेतलेला आहे आणि ज्ञानेश्वरांनी तो विशेष कर्म असा घेतलेला आहे असं. हा. पण हम्म. मुद्दा तो आहे की आपण कुठल्या त्यांना ते माहिती होतं मी का वापरतोय हा अर्थ, त्यामुळे ते ठीक आहे टीका देताना, कारण त्यांनी प्रत्येकाने विकर्माचा अर्थ वेगळ्या पद्धतीने लिहिलाय, कारण त्यांच्या दृष्टीने तो बरोबर आहे असं. पण आपल्यालाही हम्म. तसं मी नक्की वीक वापरतो. तर आता तुम्ही जे उदाहरण घेतलं सर्जन विसर्जन, सर्जन म्हणजे काय, एखाद्याची उत्पत्ती नाही का, सृजन, सृज निर्माण धातूपासून कर. सर्जन हा शब्द आलेला आहे. हा. आणि विसर्जन म्हणजे काय, त्याचा म्हणजे सृजनाचा प्रवास हा बिंदूपासून वर्तुळाकडे होतो, विसर्जनाचा प्रवास हा वर्तुळाकडून बिंदूकडे होतो असं. समजलं? आणि ह्याचंच दुसरं उलट उदाहरण विलोभ होईल. लोभ म्हणजे आवडणं आणि विलोभ म्हणजे अति आवडणं, बरोबर? विशेषत्वाने आवडणं असं. हा, म्हणजे दोन्ही बरोबर उलटे अर्थ, एकाचा उलटा झाला आणि एकाचा अधिक झाला. हा हा, बरोबर बरोबर. तर म्हणजे आम्हाला सेंटेन्सेस बनावं लागणार म्हणजे बनवायचं का ह्याचे? हा तेच ना, म्हणजे आता जसं तुम्ही जर असं लिहिलं ना की हा वी उपसर्ग, हा, हा कुठलंही एक उदाहरण द्या तुम्ही. म्हणजे एकतर विशेषता किंवा विरोध, हा त्याचा हम्म, उपसर्गाचा अर्थ झाला. हा नंतर उपयोग उदाहरण, हा, म- लोभ म्हणजे लोभ, हा, म्हणजे असं लिहिता येईल की अ, अ, अधिक अधिकतेची इच्छा करणे. आणि विलोभ म्हणजे खूप इच्छा करणे, मिळण्याची खूप इच्छा करणे, त्याला विलोभ असं होतं, विलोभनीय असं नाही का. किंवा काय आपण म्हटलं, सर्जन विसर्जन, सर्जन म्हणजे एखाद्या गोष्टीचं निर्माण होणे, निर्माण. घडण विसर्जन म्हणजे एखादी गोष्ट तिच्या घडणे मूळ हा मूळ स्वरूपात परत निर्माण जाणं. करणे. म्हणजे आपण आता हम्म. गणपती मूर्तीचं विसर्जन म्हणतो. विसर्जन म्हणजे काय, ती मातीची मूर्ती असते, लय मातीची मूर्ती घडवली होते, ते सृजन झालं आणि तिला तिच्या मूळ पंचमहाभूतामध्ये पृथ्वी तत्वामध्ये परत केली तिला, म्हणून ते विसर्जन झालं असं. सर मला एक शंका होती, ते हम्म. विसृज्य हा हे आहे ना, विसृज्य म्हणजे सोडून किंवा टाकून ना, तर तो मी वापरला असं वाटतं. नाही म्हणजे नाही, पण तेच विसृज्यती तेच केलं तेच मी त्याचं. तुम्हाला सांगतो की तुम्ही ते लप हा. प्रत्ययाच्या आपण काय य प्रत्यय कधी लागतो, गत्वा म्हणजे किंवा आगत्य असं असेल ना. म्हणजे हा हा. हा हा तर हा तर तेव्हा आता विसृज्य हे काही नाहीये, विसृज्य हा काही धातू नाहीये, सृज हा नाहीये. धातू हा आहे. हा, सृज झाली. हा हा. सृज धातू आहे. मग हा विसृज्यती असं होऊ शकत नाही काय, हा, म्हणजे विसृज्यती हे होऊ शकत नाही, नाही नाही, सोडून दिले विसृज्यते नाही होऊ शकत. देतो. हा, मग सोडून देतोला आपण काय म्हणणार तिकडे, सोडून येतो किंवा सोडून देतो. नाही नाही, पण आता नाही ज्यांना नाही, सोडून त्याला देतो. त्याला तुझं म्हणायचं ते बरोबर आहे, पण ते हा हा सृज सृज धातू जो आहे ना, तर तो प्रयोग हा करायला पाहिजे. तू तू काय केलं, हा सृजचं होतं सृजती, सृजंती वगैरे वगैरे असं होतं. हा, तर तसं तू हा हा. विसृजती म्हणायला पाहिजे मग. जती म्हणत नाही. हा हा. बरोबर. हम्म. त्याचा अर्थ बदलतो. नाही, सृजयती असं वेळ हेच नाहीये काही. किंवा मग सृज्यते असं आत्मनेपदीमध्ये सृज्यते होतं, परस्मैपदे हा सृजती असं होतं. हम्म. पण ते दोन्ही, सृजती. हा, असं. हा चालेल. थँक्स. हम्म. त्या दृष्टीने हा. ठीक आहे. आता संक्रीडनते असं नाही आहे का शब्द काही. संज्ञा क्रीडंती तर ठीक आहे. हा, विद्यालयातील क्रीडांगणी संक्रीडनते छात्रा असं नाहीच आहे शब्द, नाहीये. नाहीये. हा. नंतर सम आपल्याला नाही, सु म्हणजे उत्तम. आपल्या अं, उपसर्गातच आहे ना, आ? खरं तसं वाक्यच आहे. काय ते, उपसर्गाच्या लेसन मध्ये तसं वाक्यच होतं. काय संक्रीडनते. हम्म.
असं वाटत नाही मला. हो छान.